त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये मानव हा संघर्ष सुरू झाला आहे। जुन्नर तालुक्यातील बिबट्यांची संख्या कमी करावी यासाठी जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणे हे गेले 4 दिवसांपासून उपोषण करत आहेत। त्याच उपोषणाचा भाग म्हणून माजी आमदार शरद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जुन्नर शहरातून मोर्चा काढण्यात आला आहे। या मोर्चामध्ये जुन्नर तालुक्यातील नागरिकांसह धनगर बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। धनगर बांधव या ठिकाणी मेंढ्यांसह सहभागी झाले आहेत। जुन्नर तालुका बिबटमुक्त व्हावा, जुन्नर तालुक्यातील बिबट्याची संख्या कमी व्हावी यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात। जुन्नर येथील बिबट निवारा केंद्राची क्षमता वाढवावी, त्याचबरोबर बिबट सफारी लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी या ठिकाणी माजी आमदार शरद सोनवणे यांनी या मोर्चाच्या माध्यमातून केली आहे। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी बिबट्या व मानव यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मागील काही कालावधीमध्ये 5 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे। याच पार्श्वभूमीवरती जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी बिबटमुक्त जुन्नर तालुका यासाठी आंदोलन छेडलं आहे। या आंदोलनाला जुन्नर तालुक्यातील नागरिकांचा व धनगर समाजाचा मोठा पाठिंबा मिळत आहे। या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने आज आंदोलन पुकारण्यात आलं असून आपल्यासोबत आहेत हे आंदोलन पुकारणारे जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणे। दादा, काय सांगाल, काय आहे आंदोलन? मला अतिशय दुःख होत आहे की ह्या बिबटच्या हल्ल्यामध्ये आमच्या प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे, अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आज आमची 1 महिन्यामध्ये 5 माणसं मेली, ठार केली, बिबट्याने ठार केली आणि खाल्ली। आणि असं वातावरण आहे की हजारोपेक्षा जास्त आज आमचे प्राणी म्हणजे मेंढरू असेल, शेळी असेल आणि या सगळी लोक आमच्यातली गमावलेली आहेत। भीतीचं वातावरण आहे आणि 700 पेक्षा अधिकचा काउंट आज जुन्नर फक्त एकटा जुन्नर तालुक्यामध्ये आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये अधिकाऱ्यांचे जे सिस्टीम आमचे पुणे जिल्ह्याचे आहेत ते आणि अमोल सातपुते हे अतिशय निष्क्रिय ठरलेले आहेत। एवढी मोठी घटना झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील असतात, उपमुख्यमंत्री संवेदनशील असतात, वनमंत्री संवेदनशील असतात, परंतु इथले मात्र जिल्ह्याचं प्रशासन आणि माझ्या तालुक्याचे असले उपवन संरक्षण सातपुते आणि प्रवीण हे दोघंही व्यक्ती अक्षरशः यांना लोकांची जाणीव नाहीये। यांच्या वर्ध्या यांच्या घरच्या समजतात, यांना मिळाली वरती हे यांची स्वतःची फुशारकी समजतात, सर्वसामान्यामध्ये आलेले नाहीत। आमच्या बळीला हे कारणीभूत आहे। या दोन्ही अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा। माझी गेलेली माणसं ही परत येऊ शकत नाही। आजही 50 फुटाच्या 40 फुटाच्या झाडावर बिबट वरती जातो, चढत तिथं थांबतो, टेहाळणी करतोय, त्याचा आक्रमक पवित्रा वाढलेला आहे। आणि 700 पेक्षा कमालीच्या जास्त बिबटे जुन्नर तालुक्यामध्ये, जुन्नर शहरामध्ये आणि परिसरामध्ये आहेत। त्यामुळे आमचं भीतीचं वातावरण आहे। याच्यामध्ये आम्हाला तातडीने शासनाने, माझं आव्हान आहे, माझा विश्वास आहे, हे जे सर्वसामान्याचं जे सरकार आहे त्याच्यामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी, अजितदादा ही लोक सर्वसामान्यामध्ये फिरणारी आहेत। मी त्यांच्याबरोबर इतक्या वर्ष काम करतोय। माझी हात जोडून सरकारला विनंती आहे, प्रशासन मुजोर झालेलं आहे, तुम्ही तातडीने खाली या जुन्नर तालुक्याच्या जनतेमध्ये या आणि या लोकांना न्याय निवाडा करा। तुम्ही सगळे खाली आले पाहिजेत आणि तुम्ही लोकांनी न्याय निवाडा केला पाहिजे अशी माझी ठाम विनंती आहे। तुम्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वनमंत्री या सर्वांनी या ठिकाणी आलं पाहिजे अशी माझी आपल्या द्वारे तातडीची मागणी आहे। अतिशय गंभीर विषय, एखादा ज्वालामुखी फुटावा, एखादा बॉम्ब ब्लास्ट व्हावा, अशा पद्धतीने तेवढ्याच दाहकतेचा आमचा हा बिबट हल्ला आहे आणि याच्याकडे फार व्याकुलतेने शासनाने तत्पर पाहावं अशी माझी विनंती। खरं तर बिबट्या आणि मानव यांच्यातला संघर्ष टाळला पाहिजे, मात्र हा संघर्ष टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात असं आपल्याला वाटतं? उपाययोजना मी 2018-19च्या आमदारकीच्या वेळेस माझं त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये शेवटचं भाषण फार प्रभावी होतं। त्याच्यानंतर मी त्यांना लेखी पत्र दिलं होतं की मला दिसते भविष्यामध्ये हे जी जात आहे ही बिबट्याची जात म्हणजे मांजराची जात आहे। एका वेळेला त्यांना 7-7, 8-8 पिल्लं होतात। ज्या वेळेला 2002 आणि 2004 मध्ये बिबट आले तर त्यावेळेस संख्या होती 25 आणि 30ची, नंतर झाली ती 100ची, आता ती आहे 700 पेक्षा अधिकची। म्हणजे हे मांजराच्या प्रजातीतला असलेला हा बिबट हा अतिशय धोकादायक ठरलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये जे मी त्यावेळेला भाषण आणि पत्र नोंदवलेलं शासनासमोर त्याच्यामध्ये या सर्व अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही। आणि त्यानंतर इथे असलेलं आमचं माणिकडोह आहे बिबट निवारा केंद्र, त्या बिबट निवारा केंद्रामध्ये या ठिकाणी 40च लोकांना परवानगी आहे बिबट्यांना, ती 300ची व्हायला पाहिजे। दुसरी गोष्ट, सकाळची 3 फेज लाईट आमच्या शेतकऱ्यांना दिली पाहिजे, आमच्या धनगराच्या वाड्यांना संरक्षण दिलं पाहिजे।
त्या लोकांना आवाजाच्या बंदुकी दिल्या पाहिजे, 1 किलोमीटर आवाज दिली लांब पल्ल्याची, त्यांना बॅटऱ्या दिल्या पाहिजेत आणि विशेषत्वाने त्यांना तंबू दिले पाहिजे. त्या तंबू सुद्धा सरकारने दिले पाहिजे की ज्या टेंटमध्ये ज्या तंबूमध्ये लहान लहान मुलं आणि हे समजे आमचे लोक त्याच्यामध्ये कमीत कमी उड्यावर असलेला संसार त्यांच्या तंबूमध्ये, कारण त्यांचा संसार हा खांद्यावर आहे, पाठीवर आहे 24 तास. त्यामुळे त्या लोकांचं संरक्षण व्हायला पाहिजे. या उपाययोजना तात्काळ करून आता जोपर्यंत हे निवारा केंद्र तुमचं 3 महिन्यामध्ये पूर्ण होत नाही, तातडीने 3 महिने पूर्ण केलं पाहिजे जागा संबंधित करून. आणि त्याच्या बरोबरीने जे काय तुम्ही बिबटे तुम्ही आता पकडाल, बिबट्याची संख्या एवढी मोठी आहे, पिंजऱ्याची संख्या अपूर्ण आहे. 150 पिंजरे आणि 700 बिबटे आहेत. त्यामुळे इथं बिबटेचे पिंजरे वाढले पाहिजेत. त्यांना धरपकड करून त्यांना लांब अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया किंवा मध्य प्रदेशमधलं गीर, राजस्थान इथं मोठमोठ्या अभयारण्यामध्ये यांना तात्काळ पाठवलं पाहिजे. कारण ही लोक इथंच पकडतात आणि इथंच भीमाशंकर आणि माळशेच्या घाटात सोडतात. म्हणून ह्या बाबतीमध्ये ह्या उपाययोजना तात्काळ केल्या पाहिजे. आणि कायमची उपाययोजना म्हणजे हे बिबटमुक्त क्षेत्र करायचं असेल तर यांची 100% नसबंदीचं निर्णय हा धोरणात्मक सरकारने केला पाहिजे. आणि बिबट इथं ठेवता कामा नये, कारण इथं लपण उसाचा असल्यामुळं त्याला ती जागा मिळते आणि तो त्या ठिकाणी 100% आमच्यावर भक्ष्य म्हणून त्या ठिकाणी आमच्या अंगावर येतो. म्हणून हे तात्काळ उपाययोजना सरकारने केल्या पाहिजे अशी आम्हाला शासनाकडे मागणी आहे. खरं तर तुम्ही मागणी केली आहे की जे मायडोचं बिबट निवारा केंद्र आहे त्याचं विस्तारीकरण झालं पाहिजे. हे विस्तारीकरण मंजूर झालंय, मात्र या ठिकाणी पूर्वीचे 40 व नवीन 60 अशी फक्त 100च बिबट्यांची तिथं क्षमता असणार आहे. त्याचं कारण असं आहे हलगर्जीपणा. 12.5 पैकी 6 हेक्टर ताब्यात घेतले आताशी. आणि हा धीमे पद्धतीने हा अधिकारी म्हणतो की याला अजून वर्षभर लागेल. अरे काय आपण बोलतोय, काय आपण वागतोय. 12.5 हेक्टर एका वेळेला आपण हातामध्ये घेऊन एका वेळेला काम चालू केलं तर तिथं कमी कमी आता 150 बिबटे बसतील आणि आधीचे 40 म्हणजे 190 झाले. आमची बिबट सफारी चालू करा तातडीने, ती चालू केल्यावर त्याच्यामध्ये 60 जातील. म्हणजे झाले का 250-300ची संख्या. उरलेल्या उसला आणि अमरावती, गोंदिया, चंद्रपूर कुठल्याही अभयारण्य फेकून द्या ना तुम्ही. आणि तुम्हाला जर सगळं कामच करायचंय तर जरा पॉझिटिव्हिटी अधिकाऱ्यांच्या अंगामध्ये असली पाहिजे ना. प्रशासन अतिशय धीम आहे, घाणेरड्या पद्धतीने काम करतंय, शिवाय मुजोड झालेला आहे. एवढ्या म्हातारे माणसाने फोन केला, कोणी चर्चा करायला फोन केला की बाबा साहेब असाच आम्ही बिबट्या पाहिलेला आहे. अशा वेळेला ते लोक अतिशय त्यांना उद्धट उत्तर देतात माझ्या मायबाप शेतकऱ्यांना, माझ्या धनगर समाजाला. त्यामुळे माझी विनंती आहे, शेतकऱ्यांवर जबाब विचारण्याचे जे खोटे गुन्हे दाखल केलेत ते खोटे गुन्हे तात्काळ सरकारने मागे घ्यावेत. आणि या दोन्हीही असलेल्या CCF आणि असलेल्या खालचे असलेले उपवन संरक्षक सातपुते आणि प्रवीण या दोघांवर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा. त्याशिवाय मी आता 4 दिवस झाले अन्न खाल्लेलं नाही. माझा जीव गेला तरी बेहत्तर, पण मी मात्र शेतकऱ्यांची आणि माझ्या धनगर मेंढपाळाची जागा आणि त्याची बाजू शेवटच्या प्राणापर्यंत सोडणार नाही. एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो. तुम्ही खरं तर सांगितलंय की सरकार संवेदनशील आहे. जर सरकार संवेदनशील आहे तर राज्य सरकारने अजूनही बिबट्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवलेला नाही असा आरोप होतोय. अधिकारी निष्क्रिय आहेत. अधिकाऱ्यांची एक चैन आहे. इथून उपवन संरक्षण तर CCF पासून तर सचिव आणि सचिव पासून तर नागपूर आणि नागपूर पासून दिल्ली यांचा आत्ता शेख हा इथून पुण्यापर्यंत प्रस्ताव गेलाय. काय करतायत अधिकारी, कशा पद्धतीने वागतात या अधिकारी. या अधिकाऱ्यांनी अक्षरशः लाच सोडलेली आहे. आणि यांनी आमच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे साहेब आणि या सरकारचं सुद्धा नाव खराब करायचं काम चालू केलेलं आहे. त्यामुळे माझी मायबाप सरकारला विनंती आहे, आमचे लक्ष तुमच्यावर लागून आहे. तातडीने आपण संवेदनशील बाजू म्हणून खाली यावं आणि आमचा न्याय निवाडा करावा. आम्हाला याच्यातून बिबटमुक्त करावं आणि या सरकार आमच्या शेतकऱ्यांचे गुन्हे मागे घ्यावेत अशी माझी विनंती. खरं तर तुम्ही सत्ताधारी पक्षाचे घटक आहात व तुम्ही ते आरोप केलाय की सरकार संवेदनशील आहे मात्र प्रशासन ढिम्म आहे. या सरकारचा प्रशासनावरती वचक नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? बघा, विषय असा आहे, एवढ्या वरच्या लेवलच्या सरकारला खाली काढण्यासाठी इथल्या जो लोकप्रतिनिधी आहे यांनी वास्तविक त्या ठिकाणी अग्रेसर राहायला पाहिजे. यांनी वारंवार ते दुवा आहेत, जनता आणि सरकारचे ते दुवा आहेत, ते आमच्या घटक पक्षावर काम करतात. त्यांनी वास्तविक ही बाजू फार जबाबदारी इथून मागच्या 2 वर्षामध्ये जबाबदारी मांडली असती तर मला असं वाटतं की मग ह्या अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी त्या ठिकाणची एवढी त्याची मस्ती वाढली नसती. ह्या मस्ती वाढवायला कारणीभूत ज्या असतात त्या सगळ्या मंडळींनी याच्यामध्ये धडा घेतला पाहिजे की आपली माणसं मरतायत आणि मरणाऱ्या माणसाचं पाप हे तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर, हे मात्र कोणी विसरायचं नाही. इथले विद्यमान आमदार ही समस्या सोडवण्यात अपयशी ठरलेत असं तुम्ही थेट आरोप करताय.
त्यांनी स्वतः मान्य केलंय मीडिया समोर, माझ्याकडे पुरावे आहेत, त्यांनी मान्य केलंय की ह्या अधिकाऱ्यांनी मला न विचारता गुन्हे दाखल केले. या अधिकाऱ्यांनी ह्या 3 वर्षामध्ये एकही असलेल्या ग्रामपंचायतच्या वन समितीची बैठक घेतली नाही. यांनी जी आमची समजा जी फिरती टीम आहे वन संरक्षणाची, ज्यांना अधिकार त्यांनी प्राप्त करून दिले त्या सगळ्यांच्या कधी बैठक घेतल्या नाहीत. यांनी जनजागृती केली नाही. त्यामुळे मी स्वतः नाराजी व्यक्त करतो, त्याच्या निलंबनाची मागणी करतो. असं विद्यमान आमदारांनी ह्या असलेल्या संपूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर जाहीर बोललेलं आहे. त्यामुळं त्यांच्यावर आरोप होत असताना ते त्यांच्या ठिकाणचे सेंट्रल बिंदू आहेत, त्या ठिकाणी ते काम करतात. त्यांच्या हातात प्रशासन आहे आणि वर त्या प्रशासनाला न कळल्यामुळं या खाली ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांची मुजोरगिरी वाढलेली आहे. आणि म्हणून मी या सगळ्या प्रशासकीय व्यवस्थेच्या अधिकाऱ्यांचा धिक्कार या ठिकाणी जाहीरपणे करतो. खरं तर बिबटमुक्त जुन्नरसाठी तुम्ही उपोषण सुरू केले, आंदोलन सुरू केले. आंदोलनाची पुढील दिशा काय असणार आहे? आंदोलनाची पुढची दिशा जशी जशी माझी तब्येत खालावेल तसं तसा असलेला कायदा माझी जनता हातामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही. काही घडू शकतं, काही होईल आणि मी मेलो तरी बेहतर, मात्र न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही. मी आज ठाम सांगतो आपल्या सर्वांच्या साक्षीने. खरं तर बिबटमुक्त जुन्नर तालुका व्हावा यासाठी माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी या ठिकाणी आंदोलन पुकारलं आहे. मी मेलो तरी बेहतर, पण हे आंदोलन थांबणार नाही. सरकारने व प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर जनता कायदा हातामध्ये घेईल, असं वक्तव्य या ठिकाणी माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी केलं आहे. टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, जुन्नर.